वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. टुडे वी आर लर्न द सम व्हेरी important points in geometry. The points name are conditional statement, antecedent, consequent and converse, postulate. हे सगळे पॉइंट्स आपल्याला आज पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे असणारे मुद्दे आहेत. जर तुम्हाला भूमिती शिकायचं असेल तर हे मुद्दे माहीत असतील तरच तुम्हाला भूमितीमध्ये प्रगती करता येईल, डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये होऊ शकते, भूमितीमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. अन्यथा तुम्हाला हा विषय हे सगळ्या गोष्टी माहीत नसतील तर तुम्हाला हा खूप किचकट वाटेल. त्यामुळं हे सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पार्ट आहे. फर्स्ट वी आर लर्न conditional statement. What is mean by conditional statement? What is mean by conditional statement? The statement which can be written in the if and then form. The statement which can be written in the if and then form are called as conditional statement. मराठीमध्ये कंडिशनल स्टेटमेंटला आपण सशर्त विधाने म्हणतो. सशर्त विधान. ओके. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड एज कंडिशनल स्टेटमेंट. जे वाक्य जर आणि तर या स्वरूपात लिहिता येतं त्यालाच म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट किंवा सशर्त विधान. जॉमेट्रीमध्ये ह्याला खूप महत्व आहे. थेरम्स वगैरे असेल तर ह्यामध्ये आपल्याला लिहावं लागतात. द स्टेटमेंट विच कॅन रिटन इन द फॉर्म इफ अँड देन. जे स्टेटमेंट आपण इफ अँड देन स्वरूपात लिहू शकतो त्यालाच म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. इज कॉल्ड ॲज कंडिशनल स्टेटमेंट. ओके. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, इफ अ quadrilateral is rhombus, then its diagonals are perpendicular bisect each other. But this is one of the statement written in form if and then this statement is called as conditional statement. This is a conditional statement because this statement is written in the if then form. Then statement is called as conditional statement. हे वाक्य कसं लिहिलंय? If a quadrilateral is rhombus, if a quadrilateral is rhombus, then its diagonal are perpendicular bisect each other. हे कोणतं स्टेटमेंट आहे? दिस इज अ कंडिशनल स्टेटमेंट. नेक्स्ट if p is a prime number, if p is a prime number greater than 2, then it is odd. If p is a prime number greater than 2, if p is a prime number greater than 2, then it is odd. हे सुद्धा वाक्य आपण इफ अँड देन या स्वरूपात लिहिलंय आणि जे वाक्य, जे विधान किंवा जे स्टेटमेंट इफ अँड देन स्वरूपात लिहिलं जातं, दिस स्टेटमेंट इज नोन ॲज कंडिशनल स्टेटमेंट. ओके. What is mean by conditional statement? The statement written in the if and then form, the statement is called as conditional statement. कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणतात हे तुम्हाला समजलं असेल. ओके. नेक्स्ट,
कंडिशनल स्टेटमेंटचाच एक भाग आहे अँटीसिडंट. व्हॉट इज मीन बाय अँटीसिडंट? अँटीसिडंटलाच मराठीमध्ये म्हणतात पूर्वार्ध. काय म्हणतात मराठीमध्ये त्याला? काय म्हणतात? पूर्वार्ध, किंवा त्यालाच पूर्वांग सुद्धा म्हणतात. अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट म्हणजे काय? उत्तरार्ध. पहा, antecedent and consequent. This is two important concept. पहा, antecedent म्हणजे काय? The part of statement following if. The part of the statement following if is called as antecedent. जो पार्ट if ने लिहिला जातो, दाखवला जातो, त्यालाच म्हणतात अँटीसिडंट. ओके. पहा, जो पार्ट if ने दर्शविला जातो त्याला अँटीसिडंट म्हणतात. दुसऱ्या भाषेत जो पार्ट if पासून सुरू होतो आणि देन पर्यंत असतो त्या पार्टलाच म्हणतात अँटीसिडंट. पहा, एक एक्झाम्पल पाहू. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. हे पहिलं वाक्य इथपर्यंत पहा. ह्या इथपर्यंत हे जे दिसतंय ना, इथपर्यंत हे जे काय देन पर्यंत जे वाक्य आहे, इफ पासून देन पर्यंत जे वाक्य आहे, ह्या वाक्यालाच म्हणतात अँटीसिडंट. पहा, अँटीसिडंट कशाला म्हणतात? ते जे वाक्य इफ पासून सुरुवात होतं आणि देन पर्यंत असतं त्यालाच म्हणतात अँटीसिडंट. अ पार्ट ऑफ अ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड ॲज अँटीसिडंट. हा आहे पूर्वार्ध. हा काय आहे? पूर्वार्ध. या ठिकाणी हा पूर्वार्ध आहे. म्हणजे इफ पासून सुरू होऊन देन पर्यंत असणाऱ्या वाक्याला अँटीसिडंट म्हणतात. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल. इफ p is a prime number greater than 2. म्हणजे इथपर्यंत जे वाक्य आहे हिथून सुरू झालंय आणि इथपर्यंत असणारे जे काही स्टेटमेंट आहे, दिस स्टेटमेंट इज नोन ॲज अँटीसिडंट. ह्याला म्हणतात पूर्वार्ध किंवा पूर्वांग. अँटीसिडंट म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉन्सिक्वेंट. ह्याला म्हणतात उत्तरार्ध. The part of the statement following then is called as consequent. म्हणजे जर तरच्या पुढचा जो वाक्य असतं त्यालाच म्हणतात कॉन्सिक्वेंट. पहा, या ठिकाणी पहिलं वाक्य काय? इफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. इथं वाक्य इथपर्यंत आहे त्याला म्हणतात अँटीसिडंट आणि देन पासून सुरू झालंय. इथून पहा, देन पासून सुरू झाले, देन हिथून, देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स इच अदर. इथपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत असणारे जे वाक्य आहे त्यालाच म्हणतात कॉन्सिक्वेंट. काय म्हणतात? कॉन्सिक्वेंट. सुरुवातीचं वाक्याला अँटीसिडंट आणि नंतरचे जे वाक्य आहे, देनच्या पुढचं असणारे जे वाक्य आहे त्यालाच म्हणतात कॉन्सिक्वेंट. समजलं? antecedent, what is mean by antecedent and what is mean by consequent. Antecedent means a part of statement following if. Okay, if न जो त्या ठिकाणी पार्ट दाखवलाय त्याला म्हणतात antecedent and the part of the statement following then is called as consequent. This is the antecedent and this is a consequent. In second example, if p is a prime number greater than 2, इथपर्यंत antecedent and then it is odd, it is consequent. antecedent आणि consequent हे तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल. ह्याच्यात अजिबात अडचण येऊ देऊ नका. तुम्हाला ह्याचे ओळखता आलं पाहिजे. अँटीसिडंट काय, कॉन्सिक्वेंट काय. नेक्स्ट
कॉन्व्हर्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हर्स? त्यालाच म्हणतात व्यत्यास. म्हणजे व्यत्यास म्हणतात. पहा, आता एक कंडिशनल स्टेटमेंट आहे. पहा, हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. इफ आणि देन मध्ये जे वाक्य आपण दाखवतो, इफ आणि देन ने दाखवणाऱ्या वाक्यालाच काय म्हणतात? कंडिशनल स्टेटमेंट. त्या वाक्याला काय म्हणतात? कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. पहा, आता व्हॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट हे तुमच्या लक्षात आलं काय? द स्टेटमेंट विच कॅन रिटन इन द इफ अँड देन फॉर्म, द स्टेटमेंट इज नोन ॲज कंडिशनल स्टेटमेंट. आता आपण पाहतोय कॉन्व्हर्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हर्स? हा पहा, इफ आणि देन मध्ये दाखवलेलं हे वाक्य आहे पूर्ण. ओके, इफ आणि देन मध्ये पूर्ण वाक्य दाखवलंय, पण हे वाक्य दाखवलंय ह्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. पण पहा, तेच वाक्य हे अशा पद्धतीने दाखवलंय. पहा, इथं काय? इफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. हा इफ पासून देन पर्यंतचं वाक्य काय आहे? इफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. ह्याच्यामध्ये बघा बरं, इट इज रोम्बस. हे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये हे काय 1 नंबरला असणारं वाक्य ह्या ठिकाणी किती नंबरला दाखवलं? 2 नंबरला, म्हणजे देनच्या नंतर दाखवले. कशानंतर दाखवलं? देन. इथं हे वाक्य इफच्या अगोदर आहे. हे वाक्य इफच्या नंतर, पहा, इफ नंतर लगेच आहे. ओके, पण इथं तेच वाक्य कशानंतर दाखवलंय? देनच्या नंतर दाखवलंय. म्हणजे हे पहिलं वाक्य शेवट दाखवलंय आणि देनच्या नंतर असणार वाक्य इज डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ इच अदर. हेच वाक्य हे तर कुठं दाखवलंय? द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. इथपर्यंत जे आहे ह्या वाक्याची अदलाबदल केली. जे काही अँटीसिडंट होतं त्याला इकडं काय घेतलं? कॉन्सिक्वेंट. आणि कॉन्सिक्वेंट जे होतं त्याला काय घेतलं? अँटीसिडंट. म्हणजेच अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंटची ह्या ठिकाणी काय झाली? इंटरचेंज होऊन आपण वाक्य बनवलंय. अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटची इंटरचेंज करून जे वाक्य तयार होतं त्यालाच म्हणतात कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स कंडिशनल स्टेटमेंटच्या डायरेक्ट उलट असतो, हे लक्षात ठेवा. पहा, ह्याच्यामध्ये काय आहे? अगोदर अँटीसिडंट आहे आणि नंतर काय आहे? कॉन्सिक्वेंट. देनच्या पुढचं वाक्य असतं कॉन्सिक्वेंट. आणि तेच स्टेटमेंट घेतलंय, फक्त अगोदर कॉन्सिक्वेंट घेतलंय आणि नंतर अँटीसिडंट घेतलंय. म्हणजे ह्या ठिकाणी अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटची इंटरचेंज झाली, अदलाबदल झाली आणि त्यावेळेस जे वाक्य तयार होतं त्यालाच म्हणतात कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स समजलं का? एक्झाम्पल आपण पाहिलंय. इफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, ओके, देन इज डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. ओके, म्हणजे हा जर रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल परस्परांना परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात. ह्याचं बघा, रोम्बस असेल तर डायगोनल परस्परांना परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात. ह्याच्यातच काय सांगितलंय? इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटर आर परपेंडिक्युलर बायसेक्ट ऑफ इच अदर देन इट इज रोम्बस. जर क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्ट होत असतील, बायसेक्टर असतील तर तो रोम्बस असतो. म्हणजे डायगोनल बायसेक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तो रोम्बस असतो. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? रोम्बस असेल तर तो काय असतो? त्याचे डायगोनल काय असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात, हे सांगितलंय. म्हणजे हे दोन वाक्य एकमेकाच्या काय आहेत? उलट. अँड दिस स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट. हा ह्याचा काय आहे? कॉन्व्हर्स. ओके, अलग लक्षात. नेक्स्ट, स्टडी द सम पॉस्टुलेट्स. पॉस्टुलेट कशाला म्हणतात हे आपण अगोदर पाहू, नंतर काही पॉस्टुलेट आपल्याला पुढे पाहायचे तर आहेत. पॉस्टुलेट, व्हॉट इज मीन बाय पॉस्टुलेट? सम सेल्फ इव्हिडंट geometrically statement are called as postulate. जे विधान ते सत्य मानले जातात,
सत्य मानले जातात त्यालाच काय म्हणतात, पॉस्टुलेट. त्याला स्पेशली अशी प्रूफ नाही, त्याला असं प्रूफ वगैरे सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे उगवतो. ह्याच्यात आपण ह्या वाक्यात काही बदल करू शकतो का? नाही. असे जे वाक्य असतात त्यालाच काय म्हणतात, पॉस्टुलेट. फॉर एक्झाम्पल, काय, इन्फानाइट लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. हा पॉइंट काढला मी, एक पॉइंट घेतला ए नावाचा, त्याच्यामधून ही एक लाईन पास केली, ही एक लाईन पास केली, त्याच्यानंतर ही एक लाईन पास केली, ही एक लाईन पास केली. म्हणजे एका पॉइंटमधून किती वाक्य काढता येतात? इन्फानाइट लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. ओके. किंवा ह्याला सिद्धता नाही, काहीच नाही, पण एकाच बिंदूतून असंख्य रेषा जातात, किंवा एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. किंवा हे दोन ह्या ठिकाणी पॉइंट घेतले, दोन पॉइंट मधून किती लाईन पास होईल असं सांगितलं तर फक्त एकच लाईन पास होईल. दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच लाईन पास होते. ही सुद्धा आपले काय, पॉस्टुलेट्स आहेत. असे पॉस्टुलेट्स आपण नंतर पाहणारच आहोत. पण पॉस्टुलेट्स म्हणजे काय? सम सेल्फ इव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स आर कॉल्ड ॲज पॉस्टुलेट. काही स्वयं त्या ठिकाणी विधान मांडलेले असतात, त्याच्यात काही बदल करता येत नाही, त्याच विधानाला, त्या स्टेटमेंटला काय म्हणतात, पॉस्टुलेट. थेरम्स, the properties which are proved logically are known as theorems. ज्या प्रॉपर्टी आपल्याला तर्कशुद्ध पद्धतीने किंवा तर्कशुद्ध मांडणीने सिद्ध करता येतात, ज्या प्रॉपर्टीज तर्कशुद्ध मांडणीने सिद्ध करता येतात त्यांनाच काय म्हणतात, थेरम्स. फॉर एक्झाम्पल, a quadrilateral is rhombus then its diagonal are perpendicular bisect each other. हे आपल्याला तर्कशुद्ध मांडणीने प्रूफ करता येतं, आणि मग जे प्रूफ करता येतं त्यालाच काय म्हणतात, थेरम्स. किंवा पुढचा, a sum of the measure of angle in a triangle is 180. पहा, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. हे सुद्धा आपल्याला लॉजिकली प्रूफ करता येतं, आणि ज्या गोष्टी, ज्या प्रॉपर्टीज आपल्याला लॉजिकली प्रूफ करता येतात त्यालाच म्हणतात थेरम. These statements, these properties are known as theorems. थेरम्स कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आज आपण काय पाहिलं ह्या तासात, कंडिशनल स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट? जे वाक्य इफ अँड देन स्वरूपामध्ये लिहिता येतात त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. दिस इज कंडिशनल स्टेटमेंट. नेक्स्ट पाहिलं आपण अँटीसिडंट. इफ पासून सुरू होणारं आणि देन पर्यंतचं वाक्य आहे त्याला म्हणतात अँटीसिडंट, आणि देनच्या पुढचं जे वाक्य आहे त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात. कॉन्व्हर्स म्हणजे काय? अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटची ज्या ठिकाणी अदलाबदल होते त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. आणि पॉस्टुलेट्स म्हणजे जे वाक्य त्या ठिकाणी सत्य असतात, ते मानावेच लागतात, त्याला म्हणतात कॉन्सिक्वेंट. अशा पद्धतीने हे लेक्चर आपण काय केलंय, पाहिलंय. आणि हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही व्यवस्थित करून घ्या. आणि ह्याच्या पुढं भूमितीमध्ये प्रत्येक गोष्ट हे करत असताना तुम्हाला हे येणारच आहेत, कॉन्व्हर्स येणार आहेत, थेरम्स येणार आहेत, हे नावं हमेशा येत राहणार आहेत. तर आपण थांबू.